अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचं आयुष्यमान आता तुमच्या मोबाईलवरती काढता येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे। जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 7290823838 हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे। या ठिकाणी हाय असा मेसेज टाईप करा। त्यानंतर अशा पद्धतीने एक ऑटो मेसेज येईल। त्या ठिकाणी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश ही भाषा निवडायची आहे। आपण या ठिकाणी उदाहरणार्थ इंग्रजी निवडूयात, हवी तर तुम्ही या ठिकाणी हिंदी निवडू शकता। आपण आता या ठिकाणी इंग्लिश निवडलेली आहे। जसंही आपण भाषा निवडा या पर्यायावरती क्लिक केलं, त्यानंतर अजून काही पर्याय या ठिकाणी आलेले आहेत। चूज सर्व्हिस, आता या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी टच करायचं आहे। जसे तुम्ही चूज सर्व्हिस या पर्यायावरती क्लिक कराल, एक बॉक्स या ठिकाणी दिसेल, त्यावरती पुन्हा टच करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला विविध सेवा या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी बऱ्याच सेवा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत। ट्रीटमेंट हिस्टरी, फाइंड हॉस्पिटल, ग्रीव्हन्सेस, रिक्वेस्ट कॉलबॅक, माय आयुष्यमान कार्ड या पर्यायावरती तुम्हाला टच करायचं आहे। या पर्यायावरती जसं तुम्ही टच कराल, अजून काही पर्याय तुमच्या समोर दिसतील। त्यामध्ये डाउनलोड आयुष्यमान कार्ड, अप्लाय फॉर PMGA कार्ड, रीडू ई-KYC, लिंक आधार ई-KYC। जर तुमच्या आयुष्यमान कार्डची आधारची लिंक झाली नसेल तर या ठिकाणी तुम्ही ई-KYC करू शकता आणि KYC झाली असेल, परत तुम्हाला KYC करायची असेल तर या ठिकाणी रीडू ई-KYC या पर्यायावरती टच करू शकता। जर तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करायचं असेल तर अप्लाय फॉर PMJY कार्ड या पर्यायावरती टच करा। आयुष्यमान कार्ड आहे, परंतु सध्या ते हरवलेलं आहे, म्हणून आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करायचं आहे। त्यासाठी डाउनलोड आयुष्यमान कार्ड या पर्यायावरती या ठिकाणी टच करा। त्यानंतर सबमिट या पर्यायावरती टच करा। हे बघा, एंटर डिटेल्स असा पर्याय या ठिकाणी आलेला आहे। एंटर डिटेल्स या पर्यायावरती टच करा। जसे तुम्ही एंटर डिटेल्स या पर्यायावरती क्लिक कराल, या ठिकाणी अजून एक चौकट दिसेल, त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। टच करून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा राज्य निवडायचं आहे। अर्थातच या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र हे राज्य निवडायचं आहे। महाराष्ट्र हा पर्याय निवडल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी 2 पर्याय दिसतात, आधार नंबर किंवा आधार नंबर। आता या ठिकाणी बऱ्याच जणांना आधार नंबर हा माहीत नसणार आहे, म्हणून या ठिकाणी आधार नंबर या पर्यायासमोर दिसत असलेल्या चौकोनात गोल वर्तुळामध्ये टच करायचं आहे। त्यानंतर या चौकटीमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे। व्हॅलिडेट डिटेल्स या पर्यायावरती टच केल्यानंतर त्या ठिकाणी आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचा आहे। चौकटीमध्ये OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावरती टच करा। आता जसंही तुमचा जो आधार नंबर लिंक मोबाईल आहे तो व्हेरीफाय झाला, त्यानंतर तुम्हाला सबमिट या हिरव्या रंगाच्या बटनावरती टच करायचं आहे। हे बघा, प्लीज फाइंड अटॅच्ड युअर आयुष्यमान कार्ड, थँक यू फॉर युजिंग अवर सर्व्हिसेस या ठिकाणी एक PDF आलेली आहे। ही PDF तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे आणि प्रिंट काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आयुष्यमान कार्ड आहे ते अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करता येतं। बऱ्याचदा आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी अनेकदा धावपळ होते, विशेषतः जेव्हा एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल केला जातो, त्यानंतर त्या रुग्णाला त्या ठिकाणी ॲडमिट करताना आयुष्यमान कार्डाची गरज असते, परंतु ऐनवेळी हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं, त्या ठिकाणी तुमचा वेळ पैसा सगळं वाया जातं। परंतु आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रोसेस केली तर अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड मोबाईलवरती डाउनलोड करू शकता। या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा, आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू। थांबूया येथेच, धन्यवाद।